मीरा जगन्नाथ. सो आज मी राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना माझ्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. आणि येस, व्हॉट्स इन माय बॅग बघून तुम्हाला कळलंच असेल. सो आज मी राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना सांगणार आहे की माझ्या बॅगमध्ये काय काय असतं ते सगळं काही. सो आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी महत्त्वाचा फोन. याच्याशिवाय मी कुठेच बाहेर कधीच निघत नाही. आणि त्याच्याचबरोबर मोबाईल चार्जर. माझी बॅग नेहमी खूप मेस असते. सो हां, म्हणजे मी जसं जसं मला मिळेल तसं तसं मी दाखवीन. ग्लेअर्स. सो मी हे फार ॲक्च्युली ना कमी यूज करते, म्हणजे अगदी गरज पडली तरच. सो ऊन वगैरे असेल तर, अदरवाईज विंटर्समध्ये, पावसाळ्यामध्ये मी नाही करत. सो दिस इज माय ग्लेअर्स. वॉटर बॉटल. याच्याशिवाय मी बाहेर कधीच नाही निघत. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. वॉलेट ऑफकोर्स. आणि त्याच्यामध्ये कार्ड, आधार कार्ड्स आणि ATM कार्ड वगैरे. मी कॅश खूप कमी यूज करते ॲक्च्युली. आणि आत्ता 1-1.5 वर्ष झालं कॅश अशी मी यूजच नाही केली आहे. खूप टाईम झाला आहे. माझा आयपॅड. एकदा मी घरातून बाहेर निघाले तर मी कधी घरी परत पोहोचेन त्या दिवशी हे मलाही माहीत नसतं. किंवा शूटवरती जाताना वगैरे मी इकडे तिकडे भटकण्यापेक्षा किंवा गप्पा मारण्यापेक्षा मी याच्यावर माझी राहिलेली कामं किंवा एखादी वेब सिरीज जे आत्तापर्यंत पाहिलं नाही आहे वगैरे असं काही सगळं पाहते. किंवा मेल वगैरे सगळं काही. खाण्यापिण्याच्या गोष्टी जास्त आहेत. सो बाहेर गेल्यावर मी मोस्टली बाहेरचं फूड अवॉइड करते. सो त्याच्यामुळे मी एनर्जी बार. सो मी हे यूज करते. आणि काय होतं ना, एक एनर्जी बार 100-150 रुपयाचा येतो. पण तुम्ही बाहेरून एक फूड काहीतरी ऑर्डर केलं तर तुमचे 300-400 रुपये असेच जातात. आणि ते म्हणजे मला असं वाटतं, मी हेल्थ कॉन्शियस आहे म्हणून तर मी एनर्जी बार सगळ्यांना सांगेन तुम्ही खा. किंवा ड्रायफ्रूट्स तुम्ही कॅरी करू शकता. आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स मी अजिबात पीत नाही कुठल्याही ब्रँडचे. सो मी छास, आपला मराठी अगदी ताक जो असतो ते मी कॅरी करते. आणि अजून खूप काही आहे. सॅनिटायझर ऑफकोर्स. म्हणजे ह्या तर गोष्टींशिवाय तुम्ही आता बाहेरच पडू शकत नाही. मास्क माझ्याकडे नेहमी 1-2 तरी एक्स्ट्रा असतातच. मास्क. आणि त्याच्याबरोबर ही जी आता नवीन फॅशन निघाली आहे. सो मला हे खूप आवडलं होतं ॲक्च्युली. पण मी थोडीशी या फॅशनसाठी लेट झाली आहे. मी आत्ता जस्ट 2 आठवड्यापूर्वी हे विकत घेतलं मल्टी कलरचं की सगळ्यांवरती मॅच होईल. आणि मला लोक असे बघतात म्हणजे ही चेन इतकी भारी आणि हे असं काय मास्क यूज करते. पण ठीक आहे, मला कपड्याच्या मास्कने समहाव एलर्जीसारखी होते. सो हे बेस्ट आहेत. त्या दिवशी यूज केला, फेकून द्या. सॅनिटायझर झालं. आणि वेट टिश्यूज. जेव्हाही मला असं वाटतं की मी टायर्ड आहे, ऊन आहे बाहेर किंवा खूप थकवा असा वाटतो तेव्हा मी हे यूज करते, वेट टिश्यूज फ्रेशनेससाठी. आणि परफ्यूम मी नेहमी कॅरी करते. माझ्याकडे मेकअपच्या गोष्टी एवढ्या नाही मिळणार बॅगमध्ये. युजली मी बिलकुल मेकअप नाही करत. सो परफ्यूम किंवा हे स्किन लोशन ज्याने माझी फेस सॉफ्ट राहते. आणि एखादी लिपस्टिक की अर्जंट काही कॉलच आलं ऑडिशनसाठी किंवा मीटिंगसाठी तर ॲटलिस्ट लिपस्टिक लावायची आणि इथेच ते ग्लॉस म्हणून लावायचं आणि पळायचं असं फास्ट. ऑफकोर्स फोन बरोबर हे राहिलं होतं. हे मला कधीच सापडत नाही आणि हे कधीच सरळ नसतं माझ्या बॅगेत समहा. आणि मी म्हटलं माझ्याकडे खाण्यापिण्याच्या जास्त गोष्टी असतात. सो बाहेर गेलेच शूटवरती वगैरे. सो अगदी एमर्जन्सीसाठी मला असं काही प्यायचं असेल तर चहा कॉफी अवॉइड करून मी ग्रीन टी पिते किंवा ब्लॅक लेमन टी वगैरे. आणि मला खूप 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 घाण सवय. मी लोकांची नावं विसरते. मी समोर पाहिल्यावर फक्त असं होतं की अच्छा हां मी कुठेतरी पाहिलं आहे. किंवा गोष्टी मी विसरते की उद्या काहीतरी काम आहे किंवा 4 दिवसांनी काम आहे.
मी टोटली विसरते, म्हणून ही डायरी ही सतत माझ्याकडे असते. मी फोन फार कमी यूज करते, मी डायरी सगळ्यात जास्त यूज करते. हां, ऑलरेडी खूप पसारा झाला आहे, या बॅगेतून खूप काही निघतं आहे. आणि मला हेअर ॲक्सेसरीज यूज करायला खूप आवडतात. सो माझ्याकडे क्लिप्स असतात नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या. सो मी हे नेहमी कॅरी करते. मी ॲक्च्युली देवाची पूजा असं म्हणता येणार नाही, मी देवाची पूजा नाही करत, पण मी रोज देवापुढे हात जोडते फक्त. आणि रोज न चुकता मी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा हे वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय माझी सकाळ सुरू नाही होत. किंवा वेळ नाही मिळाला घरी तर मग मी सेटवरती गेल्यावर मेकअप करता करता तरी ऐकत राहते किंवा कोणातरी बोलायला लावते. सो याच्याशिवाय मी नाही निघू शकत. कारण मला एक असं वाटतं की माहीत नाही, हनुमान चालीसा वाचून किंवा हनुमानाच्या पुढे पाया पडले की मला असं वाटतं की एक एनर्जी येते मला की मी स्ट्रॉंग आहे अशी, त्यासाठी. सो हां, च्युइंगम्स आणि एक क्लिप, हेअर बो हे एक्स्ट्रा नेहमी माझ्याकडे असतं, कारण मी नेहमी विसरते त्यामुळे. सो हे आहे. अजून चेक करते इकडे तिकडे कुठे पडलं असेल तर. हां, आय थिंक आय एम डन. हां, हे लिप बाम, मी लिपस्टिक्सपेक्षा जास्त लिप बाम यूज करते. दॅट्स इट. ॲक्च्युली ही माझी पर्सनल आहे बॅग, हीटवेवची. बिकॉज ही ना अशी अगदी छोटीही नाही आहे, मोठीही नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच आहे, म्हणजे माझ्या आयपॅड बॉटलपासून सगळं काही याच्यामध्ये बसतं आहे. आणि मी पर्सनल अशी आहे माझ्याकडे, एक छोटीशी आहे ती, ज्याच्यामध्ये काहीच नाही बसत, पण तरी ती माझी पर्सनल आहे, फेवरेट आहे ती. सो हां, अशा आहेत. माझी आई, माझा पुण्याला एक पेट आहे स्नूफी, हस्की आहे तो, ती. आणि तिसरी माझी बेस्ट फ्रेंड आदिती सारंगधर. म्हणजे मला कुठलाही काही प्रॉब्लेम आला की असं ताई मी अशी करून तिला कॉल करते आणि ती म्हणजे अशी लगेच सॉल्व करून टाकते. मी ॲक्च्युली आत्ता एक बॅग विकत घेतली आहे, सो मला ती ॲक्च्युली गिफ्ट द्यायची आहे. सो मी तिच्यासाठीच ती बॅग ठेवली आहे, आदितीसाठी. सो आणखीन मी एक घेऊन ठेवली आहे, ती मी ठेवली आहे शुभांगी गोखले काकूंसाठी. सो तुम्ही आता या माझ्या बॅगेतला पसारा, माझं सगळं काही सामान पाहिलेलं आहेच. सो तुम्हाला असं काय वाटतं की माझ्या बॅगेमध्ये ती कुठली गोष्ट नाही आहे जी असायला हवी? सो असं तुम्हाला काही वाटत असेल ना, तर मला कमेंटमध्ये ती वस्तू नोट करून सांगा की अशी कुठली वस्तू आहे जी माझ्या बॅगेमध्ये असायला हवी. थँक्यू सो मच.